आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी विकासजी चामे साहेब विशेषतः राजकीय क्षेत्रात प्रचंड मोठं काम असून देखील आळस न करता त्यांनी दररोजचं क्रीडा संकुलला स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी येतात। आपण त्यांना विचारूया त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला व्यायामामुळे। मी विकास माधवराव चामे, सोन्या चांदीचा व्यापारी आहे आणि शेती पण हे करतो। तर मागच्या 10 वर्षापासून मी व्यायामाला येतोय क्रीडा संकुलवरती। व्यायामाला येण्याच्या अगोदर सुरुवातीच्या काळात असं वाटायचं की बा उद्या जाऊ, सकाळी 6 वाजलेत, आजच्या दिवस टाळूयात। पण हळूहळू नंतर मित्राच्या सोबतीनं असं लक्षात आलं की थोडे 45 मिनिट, अर्धा तास, 1 तास फिरलं सकाळी तर दिवस असा हलका फुलका आणि अतिशय प्रसन्न उत्साहात जातो। त्याच्यानंतर मध्ये काही दिवसानंतर 2019 मध्ये कोविडचं हे झालं। मी कोविडमध्ये पॉझिटिव्ह सापडलो। त्यावेळेस मात्र व्यायामाची खूप मोठी मदत झाली। मला तर वाटतं की ह्या दररोज 45 मिनिट फिरण्यामुळेच मी त्या कोविडच्या याच्यामधून बाहेर निघू शकलो। तुम्ही बघू शकता की साहेबांना कोविड झालं पण आरोग्य स्ट्रॉंग असल्यामुळे देखील त्या कोविडमधून बाहेर निघाले आहेत। तुम्ही बघू शकता की त्यांना बघल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर किती प्रचंड तेज आहे बघू शकता तुम्ही। सर, नागरिक आळस करत आहेत लातूरातील, अशा नागरिकांना आपला सल्ला काय? नाही, दररोज सकाळी उठावं लवकर। आळस प्रत्येकालाच वाटतं की आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा दिवशी असं। पण एक ठरवून जर केलं आपण तर होऊ शकते। आणि कमीत कमी तुम्ही एक 45 दिवस ही जर सवय डेव्हलप केली तर मग दररोज तुम्ही येऊच शकता ऑटोमॅटिकली। बघू शकता की त्यांच्या जीवनामध्ये व्यायामामुळे खूप बदल झालेला आहे। यासोबत त्यांच्या मित्रपरिवाराला देखील त्यांनी दररोजचं घेऊन येतात व्यायाम करण्यासाठी। आपलं खरंच खूप खूप धन्यवाद सर। जय हिंद, जय भारत।